समोर अख्खं गाव आला आणि गोकुळवासी सांगतात यशोदे या गोकुळामध्ये राहावे का जावे आम्हाला सांग. सगळे घराणं सांगायला लागली कन्हैयाचं कृष्णाचं. आणि यशोदा मैयाला वाटलं हे सगळे गोकुळवासी निघून गेले मथुरेला तर आपलं राज्य कसं चालणार, आपल्याला मान कोण देणार. म्हणून पाया पडते बाई गाव सोडून जाऊ नका माझ्या कृष्णाला सांगते. आणि कन्हैयाला जवळ घेतलं. कृष्णा आजपासून गावामध्ये राहायचं नाही, आजपासून काम करायचं. म्हणले काय तर बघा मायबापांनो, लेकरं जर रिकामे शाळेत जात नसतील, कुठं काही काम करत नसतील, रिकामे फिरत असतील तर मायबाप त्याला काहीतरी नोकरी म्हणा, कुठं दुकानावर म्हणा, शेतामध्ये जावं काम सांगतात. आणि कृष्णा तू तर काम करणं आणि गावातल्या पोरायला काम करू दे ना. आजपासून सांगितलं घरातल्या जेवढ्या गायी आहेत तेवढ्या गायी सांभाळायला तू उद्या जाई राना, 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 उद्या जाई राना. सब घेवाने गोधना, सब घेवाने गोधना, घेवनी गोधना, सवे घेवनी गोधना, उद्या जाई राना, सब घेवाने 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 गोधना, उद्या जाई राना, सवे घेवनी गोधना, उद्या जाई राना, सब घेवाने गोधना. यशोदा मैयानं सांगितलं उद्या सगळ्या गायी घ्यायच्या आणि वनामध्ये रानामध्ये वृंदावनामध्ये गायी चारण्यासाठी जायचं सांगितलं. आणि जगाच्या मालकाने सगळे मित्र गोपाळ घेतलेले आहेत आणि मायबापांनो गायी घेतल्या आणि भगवान परमात्मा गायी ओळण्यासाठी वृंदावनामध्ये आले. पहिला प्रसंग आला. एक गायी पळत पळत चारा खाल्ला आणि पाणी प्यायला यमुनेमध्ये त्या डबामध्ये गेल्या. पाणी पिलं की तिचा प्राण गेला. आणि पाहिलं का तर म्हटले या ढबामध्ये कालिया राहतो आणि कालियाचं विष आहे. त्या कालिया सापाने सगळं पाणी विषारी केलेलं आहे आणि इथं वास्त्र गोपाळ पाणी पिले की मरायला लागले. आणि जगातल्या पाठीवर त्या गोकुळातली वृंदावनातली पहिलं काम केलं चांगलं जगाच्या मालकाने कन्हैयाने. कालिया मायबापांनो उडी मारली त्या कालियामध्ये खेळ खेळताना आणि खाली गेले पाण्यामध्ये बॉल चेंडू आणण्यासाठी. कालिया झोपला होता. कालियाच्या मस्तकावर पाय मारला जगाच्या मालकाने आणि कालियाला फाडलं रक्ताच्या थारोळ्यात आणि कालिया सापाचं रक्त वर यायला लागलं पाण्यातून. हे पाहिलं गोपाळ भिले. अरे आमचा कन्हैया कृष्ण गेला म्हणले. कालियाने कन्हैयाला खाल्लं. पळत पळत यायला लागले, रडायला लागले. मैया यशोदा तुझा कन्हैया कृष्ण परमात्मा कालिया डबामध्ये बॉल चेंडू आणण्यासाठी उडी मारली. कालियाने कृष्णाचं दहन केलं. सगळं गोकुळवासी पळत यायला लागले. नंद बाबाला भीती वाटते. यशोदा माता रडत आहे. काय झालं? यशोदा मैया म्हणाली कृष्णा अरे तू घरी गावातच बरा होता कानू बाळा. उगच तुला काम सांगितलं उगच गायी ओळण्यासाठी आणि जगाच्या मालकाच्या कन्हैयाचं नाव घेऊन यशोदा माता रडत आहे.
तेवढ्या सगळं गोकुळवासी बघत आहे आणि त्या पाण्यातून कृष्ण परमात्मा हसत हसत त्या कालियाला मारलं आणि वर आला. वर जगाच्या कृष्णाला कन्हैयाला पाहिलं आणि सगळ्याला आनंद झाला आणि सगळ्यात मोठं काम केलं मायबापांनो. त्या गोकुळावर आलेलं गायी मरायच्या, गोपाळ मरायचे, वासर म्हणायचे ते पाणी पिल्याच्या नंतर. का तर तिथे या सापाचं विष त्या पाण्यामध्ये गेलतं. त्या सापाला मारलं, त्याला मुक्त केलं आणि सगळं आता गोकुळवासी माझ्या कन्हैयाचं आनंद नाव घ्यायला लागले. बघा, पहिल्यांदा माणसानं चांगलं काम केलं नाही, चांगलं काम केलं नाही. एकदा जर चांगलं काम केलं, गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, समाजासाठी नाव मायबापांनो तो माणूस कमवतो चांगलं काम आणि लोक सगळे मग त्याचा जय जयकार करतात. का तर आज भले जरी माग कसा जरी वागला तर आज चांगलं काम करतो ना. सगळीकडे उदो उदो आहे त्यांचा. आणि कृष्णानं खोड्या केलत्या, त्रास दिलता गोकुळवासियांना, पण आज सगळ्यात मोठी क्रांती केली. कालिया नावाच्या सापाला दहन केलंय, कालिया मर्दन केलं. सगळे उदो उदो करायला लागले.